नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत 9 मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम लेटेस्ट 8 नुसार जर पाहिला, उत्तर भारतामध्ये उद्याच्याला म्हणजे 10 तारखेला एक WD येईल. याचबरोबर देशाचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे श्रीलंकेच्याही दक्षिण भागाला या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होण्याची दाट शक्यता आहे. त्या ठिकाणी सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या ठिकाणी कदाचित एक डिप्रेशन बनण्याचीही दाट शक्यता आहे. मग त्याचा फोरकास्ट ट्रॅक अजून अनिश्चित असल्यामुळे मात्र तो कुठे जाईल याच्यावरती पावसाचं अवलंबून आहे. याचबरोबर केरळ असेल आणि दक्षिणचा भाग संपूर्ण असेल, या भागामध्ये आता पावसाची शक्यता जास्त आहे. या ठिकाणी पावसामध्ये वाढ हळूहळू होण्याचीही दाट शक्यता आहे. याचबरोबर राज्याचा जर जवळ नकाशा जर पाहिला तर राज्यामध्येही आज हिंगोली असेल, याचबरोबर नांदेडचा उत्तरेचा भाग असेल, तसेच परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगरचा पूर्व भाग असेल, तसेच बुलढाणा, वाशिम, अकोला दक्षिण भाग असेल, अमरावती, वर्धा, नागपूर, याचबरोबर भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ या ठिकाणी ढगांची स्थिती आज सकाळी पाहायला मिळते. या ठिकाणी काही ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. मात्र हे ढग हळूहळू विरून जाण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या दुपारनंतर मात्र या ठिकाणी क्लायमेट हे क्लिअर राहण्याचीही दाट शक्यता आहे. याचबरोबर आज दिवसभराचा जर अंदाज जर पाहिला तर आज दिवसभर कोल्हापूर संपूर्ण जिल्हा असेल, सांगलीचा घाटमाथ्याचा भाग, सातारा घाटमाथ्याचा भाग, याच्यामध्ये वाई, शिरवळ, तसेच पाटण, कराड या जो सांगलीचा पश्चिम भाग असेल, मिरज असेल, याचबरोबर तासगावचा पश्चिम भाग असेल, शिराळा, वाळवा, इस्लामपूर या ठिकाणी काही अंशी पावसाची शक्यता आहे. मात्र या ठिकाणी जो वारा असेल तो वाऱ्याचा वेग अतिशय जास्त राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास एवढा वारं हे घाट माथ्यावरती आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर अकोला असेल, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया याचा उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी पावसाची दाट शक्यता. याचबरोबर सोलापूर असेल, सातारा पश्चिम, सातारा पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगर, याचबरोबर बीडचा काय भाग, लातूर, नांदेडचा काय भाग असेल, या ठिकाणी कदाचित स्थानिक वातावरण जर निर्माण झालं तर एक दुसऱ्या स्वरूपात ढगांची निर्मिती होऊ शकते व हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. तर हे होतं आज दिवसभराचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.